17 जुलैचा दिवस. गडचिरोली जिल्ह्यात सगळ्यांचं लक्ष एका कार्यक्रमाकडे लागलं होतं. कार्यक्रमाला राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस, अर्थमंत्री अजित पवार म्हणजेच राज्याचे दोन्ही उपमुख्यमंत्री उपस्थित राहिले होते. संवेदनशील भाग असल्यानं पोलिसांचा फौजफाटा तैनात होता. रस्त्यांवर कार्यक्रमाच्या ठिकाणी सगळीकडे तगडा पोलीस बंदोबस्त होता. कार्यक्रमावेळी अजित पवारांनी हेलिकॉप्टरला बसलेल्या हवामानाच्या तडाख्याबद्दल सांगितलं. त्यांच्या या वक्तव्याची सगळीकडे चर्चा होऊ लागली. तीच दिवसाची बातमी बनली. पण 17 जुलैच्या रात्री आणखी एक बातमी आली, गडचिरोली मधलीच. ही बातमी चकमकीची होती. पोलिसांची एक तुकडी आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक झाली. 3 पोलीस अधिकारी जखमी झाले आणि 12 नक्षलवाद्यांना कंठस्नान घालण्यात आलं. सुरुवातीला ही साधी चकमक असेल अशाही चर्चा झाल्या, पण जेव्हा बातमीचा उलगडा झाला तेव्हा लक्षात आलं की ही चकमक नजीकच्या भूतकाळातली सगळ्यात मोठी चकमक होती, जिचा परिणाम असा झाला की उत्तर गडचिरोलीमधून सशस्त्र नक्षलवाद्यांचा अंत करण्यात पोलिसांना यश आलं. पण तब्बल 6 तास चाललेली ही चकमक घडली कशी, किती गोळ्या फायर झाल्या, हे संपूर्ण ऑपरेशन कसं पार पडलं, त्याची ती स्टोरी. नमस्कार, मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोलभिडू. तर 17 जुलैला गडचिरोलीमध्ये दोन्ही उपमुख्यमंत्री येणार होते. VIP मुवमेंट असल्यानं सगळ्यांचं लक्ष तिकडे होतं. पोलीसही बंदोबस्तात गुंतले होते. पण त्याच दिवशी सकाळी पोलिसांना एक माहिती मिळाली. गडचिरोलीच्या सीमा भागात येणाऱ्या वांडोली गावात 10 ते 12 जहाल नक्षलवादी येणार आहेत. आता VIP मुवमेंट असली तरी पोलिसांचं नक्षलवाद्यांच्या हालचालीवर अगदी बारीक लक्ष होतं. कारण नक्षल सप्ताहाचं निमित्त साधून नक्षलवादी मोठा घातपात करण्याच्या तयारीत असल्याची माहिती त्यांना मिळाली होती. नक्षलवाद्यांचा कॅम्प इथं लागल्याचा पोलिसांचा अंदाज होता. ही माहिती मिळाल्यावर पोलिसांनी लगेचच DYSP विशाल नागरगोजे आणि त्यांच्यासोबत C60 जवानांची 7 पथकं आणि एकूण 200 जवानांना वांडोलीमध्ये पाठवलं. एकतर जिल्ह्यात VIP मुवमेंट असताना नक्षलवाद्यांबद्दल महत्वाची टीप मिळाली होती. पोलिसांनी कारवाई करण्याचं तर ठरवलं होतं, पण वातावरण किती साथ देईल याबद्दल पोलिसांच्या मनातही धाकधूक होती. मागचे काही दिवस गडचिरोलीमध्ये सातत्यानं सुरू असलेल्या पावसानं नेमका 17 जुलैला चांगला जोर पकडला होता. या पावसाची खरी अडचण पोलिसांना आणि C60 जवानांना जाणवली ती त्यांच्या समोर नदी आणि नाले आल्यावर. सुरुवातीला त्यांनी धाडसानं या पाण्यात उतरायचं ठरवलं, पण या पाण्याला जोरदार प्रवाह सुद्धा होता आणि खोलीही. खांद्या एवढ्या उंचीच्या पाण्यातून त्यांनी पाण्याचा एक टप्पा पार केला. थोडा अंतर पुढे गेले आणि दुसरा अडथळा आला. पुन्हा खांद्या एवढं पाणी, पुन्हा त्यातून बाहेर पडण्याची कसरत. असं सगळं करत या जिगरबाज अधिकाऱ्यांनी दुसरा नाला पार केला. पण म्हणून त्यांच्या पुढची आव्हानं संपली नव्हती. कारण एका मागोमाग एक असे 5 नाले पोलीस आणि C60च्या जवानांच्या एकत्रित पथकानं पार केले. पण तरीही मुख्य प्रश्न होताच, नक्षलवाद्यांचा सामना करण्याचा. सकाळी साधारण 10 वाजता पोलिसांनी या कारवाईला सुरुवात केली होती. पण नक्षलवादी ज्या ठिकाणी आहेत तिथवर पोहोचण्यासाठी दुपारचा 1 वाजत आला होता. पावसाचा जोर जराही कमी झाला नव्हता. जवानांची पावलं पुढे पडत होती. नक्षलवादी कधी टप्प्यात येणार असा विचार सगळ्यांच्या डोक्यात सुरू असावा आणि अचानक गोळीबाराचा आवाज सुरू झाला. C60च्या जवानांची संख्या जास्त असली तरी नक्षलवाद्यांनी नेमक्या जागा हेरल्या होत्या. त्यामुळं त्यांच्या अंधाधुंद फायरिंगला उत्तर देणं जवानांना कठीण जात होतं. पण C60चं हे पथक मागे हटलं नाही. त्यांनी भक्कमपणे प्रतिकार केला आणि नक्षलवाद्यांचा प्रतिकार हळूहळू कमी होऊ लागला. पण तरीही चकमक थांबली नव्हती. प्रचंड पावसात चालून 5 नदी नाले पार करून आलेले हे जवान 1-2 तास नाही तर 6 तास झुंजत राहिले. दोन्ही बाजूंनी जोरदार गोळीबार सुरू होता. नक्षलवाद्यांचा सामना करताना 3 जवानांना गोळ्या लागल्या. जीवाला धोका होता, अंधार पडला होता, पण जवानांची जिद्द मोठी होती. एक एक करत त्यांनी नक्षलवादी टिपले आणि साधारणतः 7 वाजण्याच्या सुमारास नक्षलवाद्यांच्या बाजूने होणारा गोळीबार थांबला. जवानांनी लगेचच सगळी जागा शोधली. त्यांना एकूण 12 नक्षलवाद्यांचे मृतदेह सापडले. यात 7 पुरुष होते आणि 5 महिला. जवानांना त्यांच्याजवळ 11 आधुनिक हत्यारं सापडली. पोलिसांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत काही नक्षलवादी अंधाराचा फायदा घेऊन पळून गेले असावे. पण या चकमकीत पोलिसांच्या बाजूनं 2000 पेक्षा जास्त राऊंड्स फायर झाल्या. C60 पथकाचे उपनिरीक्षक सतीश पाटील यांच्या खांद्याला गोळी लागली. आणखी 2 जवान गोळी लागल्यानं दुखापतग्रस्त झाले. या अधिकाऱ्यांना कांकेर जिल्ह्यातल्या पोलीस छावणीतून हेलिकॉप्टरनं गडचिरोली मधल्या बांदा कॅम्प इथं आणण्यात आलं. तिथून 3घांनाही नागपूरमध्ये शिफ्ट करण्यात आलं. 3घांची प्रकृती धोक्याबाहेर आहे.
या नक्षलवाद्यांच्या तळामधून शस्त्रांसोबतच रोजच्या वापरातलं सामानही पोलिसांनी ताब्यात घेतलं, अशी माहिती गडचिरोलीचे पोलीस अधीक्षक निलोत्पल यांनी दिली. मागच्या 4 वर्षातली ही सगळ्यात मोठी कारवाई होती. याचं कारण फक्त 12 नक्षलवादी ठार झाले हेच नव्हतं. या दहशतवाद्यांची नावं सांगतो. योगेश तलावी, विशाल उर्फ लक्ष्मण आत्राम, प्रमोद कचलामी, महारू गावडे, अनिल दरो, बिजू, सरिता परसा, राजो, सागर, चांदा, सीता ओके, सागर. आता या नावांमुळे आपल्याला काहीच अंदाज लागत नाही, पण या 12 नक्षलवाद्यांपैकी 3 जण नक्षलवाद्यांच्या दलाचे प्रमुख होते, 2 कमांडर होते, तर बाकीचे सदस्य. त्याही पेक्षा महत्वाची गोष्ट म्हणजे उत्तर गडचिरोली या भागात चातगाव कसनसूर दलम आणि कोरची टिपागड दलम अशा 2 टीम्स ऍक्टिव्ह होत्या. या दोन्ही दलांमध्ये सशस्त्र नक्षलवाद्यांचा भरणा जास्त होता, पण या दोन्ही दलांच्या प्रमुखांना आणि इतर सदस्यांना कंठस्नान घालण्यात C60च्या जवानांना यश आलं. या 12 नक्षलवाद्यांवर मिळून तब्बल 86 लाख रुपयांचं बक्षीस लावण्यात आलं होतं. पोलीस त्यांच्या शोधात होतेच, पण त्यांनीही नक्षल सप्ताह डोळ्यांसमोर ठेवून कट टाकायला सुरुवात केली होती. ज्याला छेद दिला तो पोलिसांच्या C60 जवानांच्या या धडक कारवाईनं. नजीकच्या भूतकाळातलं हे मोठं ऑपरेशन असलं तरी याचा पाया मागच्या 4 वर्षात सुरू असलेल्या सातत्याच्या कारवायांमुळे तयार झाला होता. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांशी बोलताना गडचिरोली पोलिसांचं कौतुक केलं. सोबतच त्यांना 51 लाख रुपयांचं बक्षीस सुद्धा जाहीर केलं. महत्वाची गोष्ट म्हणजे गडचिरोली पोलीस आणि C60च्या जवानांनी एकत्रपणे केलेल्या या कारवाईमुळे गडचिरोली जिल्ह्याचा उत्तर भाग हा सशस्त्र नक्षलवादी मुक्त झाला आहे असं म्हणायला हरकत नाही, अशी माहिती पोलीस अधीक्षक निलोत्पल यांनी दिली. चातगाव कसनसूर दलमचा प्रभाव हा धानोरा तालुक्यात होता, तर कोरची टिपागड दलमचा प्रभाव हा कोरची तालुक्यात होता. पण या दोन्ही दलांचा एकत्रच अंत झाल्यानं कोरची, ग्यारापत्ती, चातगाव आणि कुरखेडा हा सगळा पट्टा नक्षलमुक्त झाला आहे. मागची 4 वर्ष पोलिसांनी, शासनाने आणि यंत्रणांनी लावलेला जोर, 5 नाले पार करत एकत्र कारवाई करताना सलग 6 तास झुंज देत दाखवलेली हिंमत आणि दहशतीतून, भीतीतून 6 तासांच्या थरारानंतर मुक्त झालेला गडचिरोलीचा उत्तर भाग.